वाल्मी कराडला मकोका खटल्यामध्ये सुद्धा न्यायालयीन कोठडी सीआयडीची चौकशी पूर्ण झाल्यामुळे कोर्टाचा निर्णय जेलमध्ये मिळणार सीपॅप मशीन वापरण्याची सुविधा। वाल्मी कराड त्याचे साथीदार आणि पोलीस एकत्र असल्याचं सीसीटीव्ही फुटेज एसआयटीच्या ताब्यात। पोलीसच सराईत गुन्हेगारांसोबत मीटिंग घेत असतील तर समाजाने काय बोध घ्यावा, धनंजय देशमुखांचा सवाल। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी फरार आरोपी कृष्णा आंधळे मोस्ट वॉन्टेड म्हणून जाहीर। अनेक दिवसांच्या शोधानंतरही आरोपी न सापडल्यामुळे फरार घोषित। ठाव ठिकाणा सांगणाऱ्याला मिळणार बक्षीस। अभिनेता सैफच्या रिकव्हरीवरती शिवसेना नेते संजय निरुपम यांचे सवाल। तीक्ष्ण शस्त्राची जखम आणि 6 तासांच्या ऑपरेशनच्या नंतर फक्त 5 दिवसांमध्ये एवढा फिटनेस कसा, एक्स पोस्टद्वारे शंका। ठाकरेंचे 4 आमदार आणि 3 खासदार शिंदेंना भेटल्याचा उदय सामंतांचा दावा। तर उद्योग मंत्र्यांना दावोसमधल्या गुंतवणुकीपेक्षा फोडाफोडीची माहिती, त्यांना मुंबईला पाठवा, संजय राऊतांचं प्रत्युत्तर। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ महाराष्ट्र सदन प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा त्यांना दिलासा। भुजबळांच्या जामिनाला ईडीने दिलेलं आव्हान फेटाळलं। हायकोर्टानं दिलेला जामीन योग्य असल्याचा निर्वाळा। मालेगावच्या पाठोपाठ अकोल्यामध्ये सुद्धा जन्मदाखले घोटाळा। अकोल्यामध्ये तब्बल 16,000 रोहिंग्या बांगलादेशींनी मिळवले जन्मदाखले। किरीट सोमय्यांचा आरोप, घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी। 3 ते 6 वयोगटाच्या बालवाडी खासगी प्ले ग्रुपला लागू होणार शासकीय नियमावली। खासगी बालवाड्या सुद्धा येणार सरकारी नियंत्रणात। दुपारचा खाऊ आणि बाल अभ्यासक्रमाची सुद्धा होणार अंमलबजावणी। दावोस दौऱ्यामध्ये पहिल्या दिवशी 6,25,000 कोटींचे करार। गडचिरोलीमध्ये जेएसडब्ल्यू तर राज्यामध्ये वारे एनर्जीची हजारो कोटींची गुंतवणूक। शुक्रवारपर्यंत सामंजस्य करार वाढण्याची शक्यता। मुंबईमध्ये रिक्षा टॅक्सीची 3-3 रुपयांची भाडेवाढ प्रस्तावित। रिक्षाचं किमान भाडं 23 रुपयांवरून 26 रुपयांवर, तर टॅक्सीचं किमान भाडं सध्याच्या 28 रुपयांवरून 31 रुपयांवर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।